नमस्कार. तर दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दमयंती, अजिंक्य आणि अवंतिका बोलत असतात. तेव्हा अजिंक्य दमयंतीला म्हणतो की दमयंती, तू हे जे काही वागली आहेस ना ते फार महागात पडणार आहे तुला. यावर दमयंती म्हणते की स्वस्तातल्या वस्तू आवडत नाहीतच मला. अजिंक्य म्हणतो की तुझ्यासारख्या 1.5 दमडीच्या बाईला 5 करोड द्यायला वेळ लागला नाही मला. 2-5 लाख घे आणि तोंड काळं कर. यावर दमयंती म्हणते, साडीच्या दुकानात उभा आहे का भाव करायला, आणि आकडा कमी केला पण असता मी, पण तुझ्या बायकोने हात उगारला ना माझ्यावर. आता ही कानाखाली किती महागात पडते ना बघ. यावर अवंतिका म्हणते, अगं तुझ्यासारख्या बाईला तर जगू पण दिलं नाही पाहिजे. आम्ही तुला घरात घेतलं ना हेच तुझं नशीब समज. आणि ऐक, ह्या असल्या पोलिसांच्या धमक्यांना आम्हाला नाही द्यायच्या, कारण आमच्या पण काही बाहेर कमी ओळखी नाही आहेत, समजलं का. आता अजिंक्य दमयंतीला म्हणतो की तुला शेवटचं विचारतोय, आपली पहिली भेट आठवते? पहिल्यापासून आठव. विश्वासरावबद्दल सांगितलंस ना तिथंपर्यंत. मग दमयंतीला आठवतं. अजिंक्य दमयंतीला सांगत असतो की असं वाटतं की घरी जाऊच नाही, असं वाटतं ते राजकारण नकोच आहे, पण तुझ्याकडे आलं ना की सगळ्यांचा विसर पडतो बघ, घेशील ना असंच समजून कायम मला. मग दमयंती अजिंक्यला म्हणाली होती की कुणी तुमच्यासोबत असो वा नसो, ही दमयंती कायम तुमच्यासोबत असेल, विश्वास ठेवा. आता अजिंक्य दमयंतीला म्हणतो की इतक्या वर्षात तुला एकदा पण माझ्यावरती खरं प्रेम झालं नाही का गं. दमयंती म्हणते, अगं बाई, स्वतःच्या बायकोसमोर मला असं विचारत आहात, काय डेअरिंग आहे तुमची. अजिंक्य दमयंतीला विचारतो की हो की नाही तेवढं उत्तर दे, निदान आपलं प्रेम आठवून तरी हे सगळं संपव, कशाला ते नातं अशा वळणावर संपवतेस. दमयंती म्हणते, नातं? कसलं नातं, कुठलं नातं. आणि ते अजिंक्यला म्हणते की अजिंक्यराव, देऊ का तुम्हाला अजून एक झटका. आणि ती म्हणते, माझं ना तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं. हे ऐकून अजिंक्य खूप शॉक होतो आणि अवंतिकासुद्धा आश्चर्याने विचारते की काय, म्हणजे इतक्या वर्ष तू यांच्याबरोबर प्रेमाचं खोटं नाटक करत होतीस. दमयंती म्हणते की हो, नाटक, प्रेमाचं नाटक पैशासाठी करावं लागतं. अजिंक्य मोहितेला त्याच्या बायकोपासून लांब ठेवायचं आणि त्याला स्वतःच्या प्रेमात अडकवून ठेवायचं, हेच तर काम होतं माझं. अजिंक्यला खूप वाईट वाटतं. अजिंक्य दमयंतीला म्हणतो की म्हणजे तू कधीच प्रेम केलं नाही माझ्यावर. दमयंती म्हणते की चल, तुझ्यासारख्या पुरुषांना खेळवत ठेवणं हेच तर काम आहे माझं, आणि त्याचेच पैसे घेते मी, आणि हे काम करायला तुझ्याच घरातल्या एका माणसाने सांगितलं होतं मला. अवंतिका शॉक होऊन म्हणते की आमच्या घरातलं कोणी. यावर दमयंती म्हणते की आत्ता ते नाव सांगायचं, अजून 5 कोटी रुपये घेईन मी, चालेल. आता अवंतिका अजिंक्यला म्हणते, घ्या, बघा, मारा अजून तोंड बाहेर. अहो, जिच्यासाठी मला लांब केलं तिचं खरं रूप बघा आता तरी, शुद्धीत या. अजिंक्य दमयंतीला म्हणतो की फार वाईट केलंस तू, फार चुकीचं वागलीस माझ्यासोबत. आता दमयंती अजिंक्यला म्हणते की वाईट वाटलं, रडायला येतंय, बायको आहे ना तिला सांगा डोळे पुसायला, पण मला 5 करोड मिळाले नाहीत ना तर तुमची तक्रार पोलिसात गेलीच असं समजा. अजिंक्य म्हणतो, नाही देणार. हे ऐकून दमयंतीला खूप राग येतो आणि ती म्हणते, काय बोललास. अजिंक्य म्हणतो की पोलिसात जा, नाही तर कुठल्या मंत्र्याकडे जा, तुला दमडीसुद्धा मिळणार नाही. खूप वाईट वागलेस तू माझ्यासोबत आणि सगळं सहनसुद्धा केलं मी, आता नाही करणार, काय करायचं ना ते कर, चल निघ आता. दमयंती म्हणते, ठीक आहे, तुझी मर्जी, भोग, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की अमेय जग्गूमामांना दादासाहेबांच्या खोलीत घेऊन येतो. दादासाहेब जग्गूला बघून म्हणतात की या जग्गूसाहेब या, आणि अमेयला म्हणतात की चिरंजीव, काय आहे, एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरात येते आणि तुम्ही पायगाड्या घातल्या नाहीत, अपमान झाला ना त्यांचा. आता जग्गू घाबरून दादासाहेबांच्या पाया पडायला लागतो आणि म्हणतो की माफ करा दादासाहेब, मी काहीच नाही केलं, मला माफ करा. आता दादासाहेब म्हणतात की जग्गू, अरे तू काय नाही केलं, जग्या, तू जे काही केलंस ना त्याच्यासाठी तुझा सत्कारच करायला हवा, करूया का घरच्या घरी छोटासा. अमेयकडं बघत म्हणतात की चिरंजीव. आणि तेव्हा अमेय जग्गूमामाच्या गळ्यात ती चेन घालतो. जग्गू आता खूपच रडायला लागतो आणि म्हणतो की दादासाहेब, चूक झाली माझी, मला माफ करा. आणि आता दादासाहेब जग्गूला म्हणतात की जग्गू, ए जग्गू, आणि एकदम रागात जग्गूचा कॉलर पकडतात आणि म्हणतात की आमची अख्खी जिंदगी गेली रे डावपेच खेळण्यात, आणि तू आमच्याशी गेम करतोय. मनात आणलं ना तर तुझा असा खेळ करेल ना तुला कळेल ना तुझ्या त्या लाडक्या बहिणीला, असं म्हणून ते जग्गूला ढकलून देतात. जग्गू खूप रडायला लागतो. आता अमेय जग्गूला उठवत म्हणतो की मामा, का असं केलंस रे तू, का असं वागलास. जग्गू काहीच न बोलता फक्त रडत असतो. आता दादासाहेब जग्गूला म्हणतात की आता तोंड उघडणार आहेस की जीभ हसडू तुझी. मग जग्गू मामा म्हणतो की दादासाहेब, गावात या जग्गूला खूप मान होता बघा, जग्गू शेठ म्हणून सगळे मागे करायचे या जग्गूच्या.
बायकोच्या. पण जशी तायडी या घरामध्ये तुमच्यासोबत लग्न करून आली ना, तसं तिने माझ्या डोक्यामध्ये एक पिल्लू सोडलं की जग्गू, हीच वेळ आहे मोठी झेप घ्यायची. ती मला या घरामध्ये घेऊन आली आणि तुमच्या कारभारामध्ये चिपकवलं. खूप पैसा कमवला दादासाहेब, प्रॉपर्टी पण घेतली. पण एक गोष्ट ना मी कायमची गमावून बसलो, माझा मान, जो मी माझ्या मेहनतीने कमावला होता. पण मी तो का जाऊ दिला माहिती आहे तुम्हाला दादासाहेब? माझ्या पोरीसाठी, सुमनसाठी. कारण माझ्या तायडीनं मला वचन दिलं होतं माझ्या सुमनला या घरची सून करून घेईल म्हणून. आणि तो म्हणतो, दादासाहेब मी दूध खुळा नाही आहे. तुम्ही पावलोपावली माझा अपमान करत आला, मला वाटेल तसं बोलत आलात. या घरामध्ये जो येईल तो मला टपली मारतो. तरी पण मी या घरामध्ये थांबलो. कारण का? मला असं वाटलं होतं माझ्यानंतर माझ्या सुमनचं भलं होईल इथं. पण ज्या तायडीवरती मी भरोसा ठेवला होता तिनेच मला दगा दिला आणि तिथेच माझं डोकं फिरलं. आणि तेव्हाच मी ठरवलं, तायडीना तिच्या या भावाच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतला ना, आता हा तिचा भाऊ तिचीच विकेट पाडणार. आता यानंतर आपण पाहतो की अजिंक्यला अवंतिकाने बोललेलं आठवत असतं की जी तुमची लग्नाची बायको आहे ती सोडून ही बाई तुम्हाला सुनावते आणि तुम्ही फक्त गप्प राहा. आणि दमयंतीचे सुद्धा आठवत असतं बोललेलं की कसं आहे ना, काही लोकांना त्यांची जागा कळत नाही आहे, मग त्यांना त्यांची जागा दाखवायला हे असं करावं लागतं. अजिंक्य खूप टेन्शनमध्ये असतो आणि तो दारू पित असतो. आणि अजिंक्यला आठवत असतं की दमयंती म्हणाली होती की अजिंक्य मोहितेची इतकी वर्ष सेवा केली, त्याचा मोबदला नको का, आणि तोच घ्यायला आले इथे. हे सगळं आठवून तो खूपच अस्वस्थ झालेला असतो. त्याला दमयंतीचं सर्व बोलणं आठवत असतं. दमयंती म्हणाली होती की 5 करोड माझ्या हातात जर पडले नाहीत ना तर आता मी नाही, पोलीसच बोलतील तुझ्याशी आणि जेलमध्ये सडवतील तुला. तर दुसरीकडे आपण पाहतो की दादासाहेब जग्गूमामाला म्हणतात की जगन्नाथराव डोईफोडे, तुमची स्टोरी ऐकली आणि डोळ्यात पाणी आलं बघा आमच्या. आणि ते अमेयला म्हणतात, चिरंजीव मोबाईल घेतो. मोबाईल तिथेच बाजूला व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी कॅमेरा ऑन करून ठेवलेला असतो. अमेय उठतो आणि तो मोबाईल घेतो. दादासाहेब विचारतात की सगळं रेकॉर्ड झालं आहे का ते बघा. हे ऐकून जग्गूमामा खूप घाबरतो आणि म्हणतो, दादासाहेब हसत म्हणतात की तुम्ही कायम तुमच्या बहिणीवरती विश्वास ठेवला. अहो एकदा आमच्यावरही विश्वास ठेवून बघायचा होता, फायदाच झाला असता तुमचा. जग्गूमामा म्हणतो, दादासाहेब या जग्गूला लोक नेहमी नाच्यासारखी नाचवत आली आहेत, पण मी सुद्धा असा डाव टाकला की सगळे फासेच पलटी झाले. म्हणून मीच तो व्हिडिओ तुम्हाला पाठवला होता. फक्त एक चूक झाली, त्या शांतारामला मारताना माझी चैन खाली, असं म्हणून तो वैतागून स्वतःच्या डोक्यावर मारून घेतो. आता अमेय म्हणतो की मामा तू शांतारामला मारलंस हेच माझ्यासाठी शॉकिंग आहे. त्या व्हिडिओमुळे तू एका माणसाने त्याचा जीव गमावला आहे, असं काय आहे त्या व्हिडिओमध्ये? दादासाहेब म्हणतात, चिरंजीव आम्ही म्हणलं होतं ना तुम्हाला, योग्य वेळ आल्यावर तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवणार. आणि दादासाहेब अमेयला मोबाईल देतात आणि म्हणतात की बघा. व्हिडिओ बघून अमेय खूप शॉक होतो आणि म्हणतो की दादासाहेब अहो माईसाहेबांनी दुर्गाला, जग्गूमामा म्हणतो, डोंगराईवरून खाली ढकलून दिलं. काय लपवायचं आहे आता? हा सगळा बेबीमानचा प्लॅन होता आणि ती तायडी आणि आम्ही दोघांनी घडवून आणला होता. मला माहिती आहे की तुम्ही आता मला जिवंत नाही ठेवणार. दादासाहेब म्हणतात, जग्गू आम्ही एवढे निर्दय नाही आहोत रे, पण तुझी बहीण आहे बरं का, तिने जर हा तुझा व्हिडिओ पाहिला जो आता आपण रेकॉर्ड केला आहे तर ती तुझा जीव घेईल आणि आम्ही सांगतो तसा नाही वागलास तर आम्ही जीव घेऊ. जगन्नाथराव डोईफोडे आता तू अडकलास, आता निघ इथून. जग्गूमामा काही न बोलता तिथून निघून जातो. दादासाहेबांना म्हणतो की दादासाहेब माझा तर विश्वासच बसत नाही हो, माझी आई या लेवलला जाऊन वागू शकते. दादासाहेब म्हणतात की सावरा स्वतःला चिरंजीव. कसं आहे, नागिनीला कितीही पिल्लं झाली ना तरी ती डसायची वृत्ती सोडत नाही. अमेय म्हणतो, पण मुख्य प्रश्न तोच आहे की जर का माईसाहेबांनी दुर्गाला डोंगराईवरून ढकललं असेल तर मग आपल्या घरात जी मुलगी आहे ती नक्की कोण आहे? दादासाहेब सुद्धा विचारात पडतात. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की ईशा खूप रडत असते. तेव्हा तिथे अमेय येतो. ईशाला असं रडताना पाहून तो घाबरून विचारतो की ईशा काय झालं, तू का रडतेस एवढं? तुला कोणी काही बोललंय का? काही त्रास होतोय का? ईशा काही न बोलता अमेयला मिठी मारते आणि खूपच रडायला लागते. अमेय तिला समजावत म्हणतो, ईशा बोल माझ्याशी, काय होतंय तुला? ईशा रडत म्हणते की अमू मला सकाळपासून खूप भीती वाटते, मला रात्रभर झोपसुद्धा लागली नाही, मला खूप विचित्र स्वप्न पडतायत. अमेय विचारतो, मला सांग कसली स्वप्न पडतायत आणि कसली भीती वाटते तुला? ईशा म्हणते की तू मला सांगितलं होतं ना त्या माणसाबद्दल ज्याचा आपल्या कोठारात जीव गेला आहे, तो माणूस मला हॉन्ट करतोय, सतत माझ्या डोक्यात तेच सुरू आहे.
मला खूप भीती वाटते. आपल्या घरच्यांनी त्याचा जीव घेतला आहे, फक्त आपल्याकडे पॉवर आहे म्हणून घेतला आहे का? अमेय म्हणतो, हे बघ एवढी वर्ष हेच होतं आलं इथे आणि आपण या पॉवर आणि पॉलिटिक्सपासून एवढे लांब होतो की आपल्याला कधी जाणवलंच नाही आणि आता आपण इथे आहोत तर आपल्याला जाणवते की हे खूप विचित्र आहे. ईशा रडत म्हणते, आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही अमू त्याच्या घरी काय सिच्युएशन असेल. आपण एका माणसाचा जीव घेतला आहे, त्याची केस दाबून टाकली आहे, हे किती डेंजरस आहे असं म्हणून ती रडायला लागते. अमेय तिला समजावत म्हणतो, ईशा एवढा विचार करू नकोस, प्लीज शांत हो, रिलॅक्स. ईशा अमेयला घाबरून पाठीमागे जाते आणि म्हणते की 1 मिनिट, मी तुला खूप त्रास दिला आहे ना, तू पण मला मारून टाकशील ना, मी तुला खूप त्रास दिला आहे म्हणून तू पण मला मारून टाकशील. अमेय तिला समजावत म्हणतो की ईशा भानावर काय बोलतेस तू, तुला वेळ लागला आहे का? हे बघ माझं ऐक, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुला काही त्रास होऊ देणार नाही. ईशा रडत म्हणते, प्लीज अमू आपण इथून निघून जाऊया, प्लीज मला इथे नाही राहायचं आहे, मला निघून जायचं. अमेय म्हणतो की हो जाऊया आपण, मला सुद्धा आता हे घर आपलंसं वाटत नाही. हे बघ आपण लवकरात लवकर इथून निघून लंडनला जाऊया, तू अजिबात काळजी करू नकोस, प्रॉमिस. तर दुसरीकडे आपण पाहतो की अजिंक्य खूपच दारू पित असतो. त्याला सतत दमयंतीचं बोलणं आठवत असतं. दमयंती म्हणाली होती की माझं तुझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि त्यावर अवंतिका म्हणाली होती की म्हणजे एवढी वर्ष तू यांच्यासोबत फक्त प्रेमाचं नाटक करत होतीस. आणि दमयंती हसत म्हणाली होती की करेक्ट, नाटक. अजिंक्य मोहितेला त्याच्या बायकोपासून लांब ठेवायचं आणि त्याला स्वतःच्या प्रेमात अडकवून ठेवायचं, हेच तर माझं काम होतं, त्याचेच पैसे घेते मी आणि हे काम करायला तुझ्या घरातल्या एका माणसानेच सांगितलं मला. हे सगळं आठवून अजिंक्यला खूप वाईट वाटत असतं आणि तो मनातच म्हणतो की शेवटी तीच सांभाळायला आली मला, मी का वागलो असेल असं. आणि त्याला दिसू लागलं की दमयंतीला दादासाहेब म्हणतात की पोलिसांमध्ये जाऊन सांगा या माणसाने माझ्याबरोबर जबरदस्ती केली आणि पोलीस त्याला घेऊन जात असतात. हे सगळं आठवून अजिंक्य खूप टेन्शनमध्ये येतो आणि म्हणतो की खरंच अवंतिकाचं काय होईल, माझ्या घरात खरंच पोलीस आले तर. आणि तो अजूनच दारू प्यायला लागतो. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की अभिषेक दुर्गाचा हात हातामध्ये घेत म्हणतो की दुर्गा तू किती आघात सहन केलेस पण तरीही हरली नाहीस. दुर्गा म्हणते, लोकांनी बोलणं टाकलं होतं आमच्याशी, का तर आम्ही विश्वासराव देशमुखांचे नातलग आहोत म्हणून तर इथून पळून जावं लागलं आम्हाला. पण कितीही पळ काढा, भूतकाळ पाठ सोडत नाही म्हणजे नाहीच. बघ ना आलेच ना मोहितेंच्या घरात शेवटी. अभिषेक म्हणतो, दुर्गा हे घर मोहितेंचं नाही, हे घर देशमुखांचं आहे आणि आता या घरावर तुझ्या आईचा हक्क आहे, आपण त्यांना इथे घेऊन यायचं आहे. दुर्गा म्हणते, तेच माझं अंतिम ध्येय आहे रे, ज्या घरातून माझ्या आईला हकलून लावलं त्याच घरात पुन्हा सन्मानाने तिला आणायचं आहे. अभिषेक दुर्गाचा हात हातात घेऊन म्हणतो, आणि तुझं हे स्वप्न आपण लवकरच पूर्ण करणार आहोत, आय प्रॉमिस. असं म्हणून दोघेही इमोशनल होतात आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.